माझं नाव आरोही प्रशांत बर्डे आहे। आज मी फुले हा चित्रपट बघितला। मला हा खूप आवडला। सर्वांनी हा चित्रपट बघावा अशी माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद। हे चित्रपट इथं इस्लामपूरमध्ये पाहिला तर त्यातला मला एक सीन आवडलेला मी चर्चा करणार आहे। तर आजच्या मुली किंवा मीही शेण बघून किंवा वास येणं, नाक धरणं, त्या काळात सावित्रीबाई फुलेंनी शेणाचे गोळे अंगावर झेलून मुलींना शिकवलं आणि त्यांनी शिकवलं म्हणून आज आम्ही बाहेर पडलो किंवा एवढं शिक्षित झालो। या त्यांच्या कार्याबद्दल मी त्यांची अगदी मनापासून ऋणी आहे। त्यांची तयारी ही स्पष्टपणे दिसते आणि अगदी थोड्या क्षणिक गोष्टींमधून अतिशय उत्तम प्रकारे दाखवलेलं आहे। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले इथं जागतं मेहनतीचं विद्यापीठच आहे आणि त्यांनी हा आपला समाज अतिशय उत्तम प्रतीचा घडवण्यासाठी अपार कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांचे कष्ट आपल्याला ह्या चित्रपटातून दिसत आहेत। हा चित्रपटामुळे मी आज उभी आहे, बोलते आहे आणि माझं मत मांडते आहे। आजचा हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरचा चित्रपट म्हणजे मला वाटते मी माझ्या आयुष्यातील एक अतिशय सुंदर, अतिशय समाज उपयोगी असा चित्रपट बघितला। 150-200 वर्षापूर्वी या फुले दाम्पत्यांनी केलेलं कार्य, त्या काळची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता फारच मोलाचं आहे। माझा शतशः प्रणाम आणि सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या दाम्पत्याला भारतरत्न द्यावा। धन्यवाद। जय क्रांती। आजच्या या फुले चित्रपटामधून महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांचा अतिशय क्रांतिकारी इतिहास या चित्रपटामधून मांडलेला आहे। हा पिक्चर निश्चितपणे बघितल्यानंतर लोकांना जाणीव होईल की बाबा फुलेंनी जे काम चालू केलं होतं ते आपण त्यात काहीतरी सहभाग द्यावा असा हा चित्रपट आहे। महात्मा फुलेंचा पिक्चर बघितला। पिक्चर तर खूपच छान आहे, तो मला तर आवडला। एक हा चित्रपट मी आज मानकेश्वर चित्रमंदिरमध्ये पाहिला। हा चित्रपट अत्यंत प्रेरणादायी अशा पद्धतीचा चित्रपट आहे।